हॅलो हाय एव्हरीवन, नमस्कार. आज एक कॉमन प्रश्न झाला आहे की अरे तू लग्न कधी करणार, इतकं वय झालं. हे प्रत्येक ठिकाणी कित्येकांना प्रश्न विचारला जातो. लग्न करणे किंवा न करणे हे प्रत्येकाचं सविस्तर मत आहे. आज लोकांकडे थोडाफार पैसा आला आहे, प्रॉपर्टीजमुळे म्हणा किंवा शेतीमुळे म्हणा, त्यांच्या जे काही चांगल्या जॉबमुळे म्हणा. पण आज लाईफस्टाईल चेंजेस झाली आहे. प्रत्येकाची वागण्याची जी कल्चर आणि त्यांची मॉडेलिंग लाईफ, त्यामुळे खाण्यापिण्याची प्रत्येकाची वैयक्तिक लाईफ चेंजेस झालेली आहे. पण लग्न करण्याने न करणे हा प्रत्येकाचा मत आहे. जे पूर्वीची लोकं होते, इतके मोठी कुटुंब असून पण ते कुटुंब सांभाळत होते आणि ते आपल्या कुटुंबाला चांगले हे करत होते. पण आज प्रत्येकाला सेपरेट राहायचं, प्रत्येकाचं वेगळं मत आहे, प्रत्येकालाच वेगळ्या पद्धतीने जगायचं आहे. त्यामुळे तुम्ही काही प्रश्न करताना वायफळ प्रश्न करण्याअगोदर थोडासा विचार करणं गरजेचं असतं की आपण कोणाची मेंटॅलिटी तरी दुखवत नाही आहे ना. कारण जो काही आज लग्न आहे एक मस्करीचा भाग झालेला आहे. कित्येक ठिकाणी आज तुम्ही पाहत असाल, लग्न करणे मोठा भाग नाही. आज रस्त्यावरचे भिकारी पण लग्न करून आपले संसार चालवतात. पण लग्न झाल्यानंतर जो मोठा प्रश्न असतो, अंडरस्टँडिंग आणि केअरफुल्ली राहून आयुष्यात पुढे चालत राहणे. कितीही तडजोड आलं, किती काही प्रॉब्लेम आले तरी ते एकमेकांना आधार देणे हे असतं. ओके, थँक्यू.